लोकांना काय पाहिजे, साफसफाई, त्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत, मूलभूत सुविधा त्या लोकांना हव्या असतात. पण आपल्या इकडच्या माजी नगरसेवक जे असतील त्यांनी त्या केलेल्या नाही आहेत. लोक खरंच खूप नाराज आहेत की यार त्या टायमाला तुम्ही असं बोलला. आमची ते बोललेले एवढे रस्ते बनवणार, एवढे रस्ते बनवणार की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय. पण आमचे ते काय रस्ते बनले नाही, काय हरकत नाही. आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही रस्ते बनवू. जिथे जिथे रस्त्यांची गरज लागेल तिथे आम्ही रस्ते बनवू. एसआरए काय झालंय, बिल्डरने परस्पर घरं दुसऱ्यांना विकलेली आहेत. जो मूळ मालक होता त्याला घरं मिळाली नाही, त्यांना भाडंही मिळालं नाही. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून उमेदवारामध्ये मोठी धांदली आहे, कारण 5:30 वाजता प्रचार संपणार आहे आणि आपण आहोत सध्या malaad पश्चिम मध्ये. malaad पश्चिम मधल्या वॉर्ड क्रमांक 48 या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी विजय महाडिक हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. आता ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या सोबत आहोत. मात्र शिवसेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो, विचारसरणी हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणून ओळखला जातो. मात्र आपण या ठिकाणी पाहत आहोत मुस्लिम समाजातून एक मोठा सपोर्ट त्यांना भेटतोय. या ठिकाणी अनेक मुस्लिम महिला बुरखा घालून आज त्यांचा प्रचार करत आहेत. सर, काय सांगाल आज तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पक्षाची जी आयडियोलॉजी आहे ती हिंदुत्व, मात्र मुस्लिम समाजातून तुम्हाला मोठा प्रतिसाद भेटतोय, बुरखा घालून महिला तुमचा प्रचार करतायत. सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी विजय महाडिक. मी बघा, सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की 227 शाखा प्रमुखांमध्ये जेव्हा साहेबांनी उठाव केला त्याच्यातला मी एक शाखा प्रमुख या साहेबांसोबत होतो. त्यावेळेला 2022ला मी पक्षप्रवेश केला साहेबांसोबत आणि साहेबांनी मला शाखा प्रमुख पदाची एक जिम्मेदारी दिली. आमचे सचिव सिद्धदादा, परत आमचे सचिव अडसूळ साहेब, ठीक आहे, या लोकांनी, परत प्रकाश दादा आहेत सुर्वे, या लोकांनी माझी जिम्मेदारी मोठी दिली. बघा, आज तुम्ही जो मागचा जो वातावरण बघताय तुम्ही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत पण आम्ही अशा समाजाशी विरोधात आहोत जे आपल्या लोकांना जे त्रास देतात, ठीक आहे, आपल्या भारताविरोधात जे कारवाई करतात, आपण त्याच्या विरोधात. मुस्लिम समाज हा माझाच आहे. या प्रत्येक बहिणीच्या आज तुम्हाला दिसत आहेत, या प्रत्येकाचं मी काम केलेलं आहे. प्रत्येक बहीण असेल, कुठलीही असेल, कुठल्या समाजाची असेल, आपल्या शाखेवरती आली, आपण जाती धर्म बघत नाही, आपण प्रत्येक लोकांचे कामं करतो. एक माणूस म्हणून आपण त्यांचं काम करतो, आपण जाती धर्म बघत नाही. आज तुम्ही बघत असाल, ही जी सगळी संख्या बघत असाल तुम्ही, या सगळ्या लोकांचं प्रेम आहे आणि या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. ज्या शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये जेव्हा मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना चालू केली, या सगळ्या योजनेचा, लाडक्या बहिणीचा फायदा या बहिणींना झालेला आहे. या लाडक्या बहिणीचं तुम्ही प्रेम बघू शकता, माझ्या मागेच आहे. सर, आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही इतके दिवस वॉर्ड मध्ये फिरलात, काय समस्या दिसल्या तुम्हाला या ठिकाणी? बघा, मी वॉर्ड मध्ये फिरतोय, मी डोर टू डोर करतोय. मी रॅली कमी आणि डोर टू डोर जास्त करतो. कारण कसं आहे, बाकीचे पक्ष रॅली काढतात, गाडीतून फिरतात, पण आम्ही प्रत्येक घराघरामध्ये नॉक करून आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतो. आणि आज मी माझ्या वॉर्डमध्ये जेव्हा आता मी 10-15 दिवस फिरतोय वॉर्डमध्ये, तर सगळ्यात मोठ्या समस्या ज्या आहेत ना, त्या कॉमन समस्या, जास्त मोठ्या समस्या नाहीत. नाळे, गटार, साफसफाई, या सगळ्या गोष्टी. लोकांना काय हवं नसतं, लोकांना काय पाहिजे, साफसफाई, त्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत, मूलभूत सुविधा त्या लोकांना हव्या असतात. पण आपल्या इकडच्या माजी नगरसेवक जे असतील त्यांनी त्या केलेल्या नाही आहेत. लोक खरंच खूप नाराज आहेत. मी लोकांना एक गोष्ट सांगतो, मी पक्षामध्ये असताना मी लोकांची कामच केलेली आहेत, ह्याच्या पुढे कामं करणार आहेत. मी लोकांच्या चुक्या काढणार नाही की त्यांनी काय केलं, त्यांनी नाही केलं, पण मी हे सांगेन मी काय केलं आणि ह्याच्या पुढे मी काय करणार आहे. मी लोकांची कामं केली आहे. लोकांना ज्या गोष्टी सुविधा मिळाल्या पाहिजे, जसं आमच्या सरकारच्या भरपूर योजना आहेत, लाडकी बहीण झाली, वयोश्री झाली, महिला बचत गट झाल्या, अशा भरपूर योजना, 5,500 योजना आहेत, त्या आम्ही घरोघरी पोहोचवणार आहोत. हे काम एका नगरसेवकाचं असतं. सरकारी योजना त्या सर्वसामान्य माणसांकडे पोहोचवायच्या असतात. पण इथे काय झालंय, इथे कोणालाही या योजनाच माहिती नाहीत की आपल्याला सर्वसामान्य माणसाला काय योजना भेटतात, त्याचा फायदा काय होतो. या योजना या लोकांनी पोहोचवल्या नाहीत. त्या योजना पोहोचवण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांच्या इथून यांच्या मार्फत करतोय. पुढच्या 5 वर्षात तुमच्या वॉर्डाला कुठं बघाल तुम्ही? साहेब, एक गोष्ट बघा, आज रेकॉर्डिंग होते, लाईव्ह असाल, हे तुम्ही बघा. कसं होतं ना, एखादा आपण बाईट देतो किंवा काय घेतो, ती गोष्ट एक 4-5 वर्षानंतर पण काढली जाते बाहेर की यार त्या टायमाला तुम्ही असं बोलला. आमची ते बोललेले एवढे रस्ते बनवणार, एवढे रस्ते बनवणार की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय. पण आमचे ते काय रस्ते बनले नाही, काय हरकत नाही. आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही रस्ते बनवू. जिथे जिथे रस्त्यांची गरज लागेल तिथे आम्ही रस्ते बनवू. सगळ्यात मोठा मुद्दा हा जो कच्चा रोड तुम्ही इकडचा आहे, झुणकाबाकडचा इकडचा, तिथे लोक आहेत ना, 30 ते 35,000 बाईक जे आहेत, बाईकसवर, टू व्हीलरवाले असतील, परत पायी चालत जाणारे असतील, तिथे महिला वर्ग हा जास्त आहे. काचपाडा करून एक इंडस्ट्री एरिया, मोठा इंडस्ट्री एरिया, इथे कमीत कमी एक 5-10 हजार लोक तिथे काम करतात, ठीक आहे. आता काय झालं, हा रस्ता बंद केल्यामुळे काय झालं ना, त्यांना 2-2 तास लागतात जायला. कारण ट्रॅफिकची समस्या मालवणीमध्ये इतकी मोठी आहे ना, खूप प्रमाणामध्ये मोठी आहे. अगर मालवणीमधून समजा तुम्हाला 1 नंबरला यायचं असेल ना, तुम्हाला पाऊण तास लागतो.
एखादा म्हणजे इमर्जन्सी असेल, एखादा पेशंट असेल, तो जाऊच शकत नाही. म्हणून मी त्या दिवशी साहेबांना एक विनंती केली. श्रीकांत शिंदे साहेबांची पण आपले श्रीकांत शिंदे साहेब होते, आमचे सचिव सिद्धेदादा होते, परत प्रकाशदादा सुर्वे होते. त्यांना मी माझ्या वॉर्डची जी समस्या मी त्यांना सांगितली ट्रॅफिकची आणि सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती रस्त्याची आणि अजून एक सगळ्यात मोठी समस्या जी आहे एसआरएची. एसआरए मध्ये काय झालंय, बिल्डरने परस्पर घरं दुसऱ्यांना विकलेली आहेत. जो मूळ मालक होता त्याला घरं मिळालेली नाही, त्यांना भाडंही मिळालं नाही. तर साहेबांनी ही पण गोष्ट सांगितली आहे. साहेबांनी एक वचन दिलंय, आपली सीट जसं येऊ आपण विजयी आम्ही होणारच आहोत, यात एक तिल मात्र शंका नाहीये. जसा निवडून येणार ज्या ज्या समस्या पहिल्या त्या समस्यांवरती आम्ही काम करणार. आम्ही घरी जाऊन बसणार नाही, आम्ही वसुली करणार नाही, आम्ही लोकांचं काम करणार. वसुली बाजांना त्यांना वसुली करायला आम्ही कुठे पाठवू. पण आम्ही जे लोक आज बघा, शिंदे साहेबांचा चेहरा म्हणजे एक प्रामाणिक चेहरा आहे. कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांमधले ते त्यांचं नाव आहे. आज उपमुख्यमंत्री असतील, डीसीएम त्यांना म्हणतात, ठीक आहे. जो त्यांचा चेहरा, त्या चेहऱ्याच्याच मागे आम्ही राहून ना, तो चेहरा आमच्या मागे आहे, त्या चेहऱ्याला आम्ही घेऊन पुढे चाललोय. आज हा लोकांचा जनसमुदाय तुम्ही बघताय ना, हे साहेबांवरती प्रेम आहे. आणि या सगळ्या लाडक्या बहिणींना एक विनंती करतोय, आज शिंदे साहेब या सगळ्या लाडक्या बहिणीला भेटायला वॉर्ड क्रमांक 34 मध्ये येत आहेत. प्रत्यक्ष भेटायला येतात त्यांना, लाडक्या बहिणीला त्यांच्या समस्या जाणून घ्यायला. अस्लम शेख यांनी पण जोर लावला या भागात. साहेब लावू दे ना जोर. बघा, प्रत्येकाचं एक त्याची सीट आहे, त्यांचा अधिकार आहे, ते उभे राहिले काय हरकत नाही. जो काम करेल तो पुढे जाईल. आणि आमची ते कसं आहे, एक एक शिवसेना हे पक्ष असा आहे ना, तळातला माणूस त्या पदावरती जातो. घराणेशाही ते चालत नाही साहेब. मी एक सर्वसामान्य एक शिवसैनिक आहे. आज विचार करा, बरेचसे नगरसेवक असेल काय असेल, त्यांचं नशीब नसेल, माझं नशीब एक उदंड असेल की बाबा या लोकांची मी कामं केलेत, या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठी आहे, म्हणून आज मला उमेदवारी मिळाली पक्षाची. आणि मी साहेबांना एक वचन देतो, तुम्हाला सगळ्यांना वचन देतो, जी मला उमेदवारी तुम्ही साहेबांनी मला दिली आहे, तर ती मी कुठल्याही परिस्थितीत असं होणार नाही की तो माझा उमेदवारीने काम केलं नसेल. पुढचे 10 वर्ष मी सांगतो तुम्हाला, 10 वर्ष, 5 वर्ष नाही, पुढचे 10 वर्ष माझा विभाग क्रमांक 34 हा सगळ्या विभागांपेक्षा 1 नंबरला असेल. विजय भाई आगे बढ़ो, विजय भाई आगे बढ़ो. आता आपण पाहिलं गेलं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. एकनाथ शिंदे तुमच्या प्रचाराला येत आहेत. मग आता निवडून आल्यानंतर आणखीन काय तुमच्या एवढा मुस्लिम सपोर्ट घेते यांच्यासाठी काय करणार? बघा, मुस्लिम समाजाच्या ना पण भरपूर समस्या आहेत साहेब. मुस्लिम समाजाचा फक्त वापर केला गेलेला आहे. इथे प्रत्येक निवडणुकीला त्यांना आश्वासनं दिलेली आहेत, त्यांची कामं झालेली नाहीत मुळामध्ये. आणि आम्ही आश्वासन देत नाही साहेब, आम्ही कामं करतो, आम्ही कामाने उत्तर देतो. आम्ही बोलवचन देत नाही, आम्ही आश्वासन देत नाही, आम्ही कामाने उत्तर देतो आणि कामानेच पुढे आम्ही जाणार. आणि मी सांगतो तुम्हाला, पुढचे 10 वर्ष या पूर्ण 8 विभागातला एक विभाग असा असेल की इथे कुठली समस्या नसेल. सगळ्या विभागामध्ये अगर समजा एखादा नंबर येत असेल, पहिल्या क्रमांकाचा नंबर, तो मी आणून दाखवणार. विजय भाई आगे बढ़ो. भाजपनं पण या ठिकाणी उमेदवार उभा केलाय, आव्हान वाटतं? साहेब बघा, भाजपचा उमेदवार उभा राहिला काय हरकत नाही. बघा, माणूस कामाने पुढे जाणार आहे. भले तो कोणी उभा राहिला ना, काय फरक पडत नाही. माणसांनी चेहरा बघितलेला आहे, गल्ली गल्लीमध्ये फिरणारा चेहरा बघितलेला आहे. तुम्ही एखाद्या उमेदवाराला उमेदवारी दिली, काय हरकत नाही, चला ठीक आहे तुम्ही राहिलात, काय हरकत नाही, मित्र पक्ष आहे, काय हरकत नाही. पण आम्ही आमची ताकद दाखवून देऊ ना साहेब. आम्हाला जरा पण फिकर नाही, आम्हाला जरा पण तीळ मात्र पण भीती नाही आहे या गोष्टीची. आम्ही इतके पुढे कॉन्फिडन्स का आहोत, कारण आम्ही कामं केलेली माणसं आहोत. आम्ही असं नाही एखादा चेहरा आणला तुम्ही दुसऱ्या याच्यातून उभा केला, काय फरक पडत नाही. आम्ही आमचं काम करत राहणार आणि कामच करत राहणार. या ठिकाणी अनेक मुस्लिम महिला महाडिक साहेबांचा प्रचार करतात. त्यांना पण विचारूया की महाडिक साहेबांनी त्यांच्यासाठी आतापर्यंत काय केलंय, काय एवढा सपोर्ट महाडिक साहेबांना काय देतात? विजय भाई ने हमारे लिए बहुत काम किए. हम जब भी रस्ता बनवून दिला, आम्हाला नल कनेक्शन दिलंय. आम्ही जेव्हा त्यांच्या दारात जायचं, जेव्हा ऑफिसात जायचं, जब भी हमारे को सपोर्ट किए फुल. जब आज हम लोग इतने लेडीज लोग आए और हमारा वोट शिवसेना को ही जाएगा, हम लोग लाड़की बहन का भी पैसा लिए. विजय भाई ने जब भी हम लोग को बहुत हेल्प किए ले वो टाइम पे. और विजय भाई के पास जब भी हम लोग जाते थे,